परिसरामधून आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड उपस्थित आहेत। त्यांच्याकडून सुद्धा आपण अधिकची माहिती घेऊयात। चैतन्य, कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे, सध्याचा काय माहोल आहे तिकडचा? श्वेता, 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आहे। नरेंद्र मोदी यांचं हेलिपॅड स्थळी आगमन झाल्यानंतर पहिल्यांदा रोड शोचं आयोजन करण्यात आले आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि त्यानंतर पंचवटीतील गोदा तीरावर भेटीचं नियोजन करण्यात आले। मी सध्या रामकुंड या परिसरात आहोत आणि आपण दृश्यांमध्ये यामध्ये बघतोय की रामकुंड या परिसरात नरेंद्र मोदी भेट देतील असं नियोजन करण्यात आले आणि एकंदरीतच नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने रामकुंड परिसराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली। फुलांच्या ज्या माळा ज्या आहेत त्या आपल्याला या संपूर्ण ठिकाणी दिसत आहेत आणि त्याचप्रमाणे प्रसन्न असं जे वातावरण आहे ते एकूणच गोदावरी किनारी तयार झालेलं आहे। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। एसपीजीचं पथक आहे, स्थानिक पोलीस आहे, त्याचप्रमाणे बंदोबस्तासाठी परजिल्ह्यातून देखील अगदी चैतन्य, आम्ही वेळोवेळी आपल्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोत। तर ही रामकुंड परिसरातली आपण दृश्य